नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र MCA-CET 2026 या एक्झाममध्ये मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक हा जो विषय आहे त्यात विचारले जाणारा महत्त्वाचा प्रश्न आपण आज इथे सॉल्व्ह करणार आहोत, त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. एकंदरीत मॅथ्समध्ये काय ट्रिक्स वापरून आपण कमी वेळामध्ये ते सॉल्व्ह करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण काही प्रश्न सॉल्व्ह करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCA-CET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs असणार आहेत, फुल सिलेबस नोट जे तुम्ही डाउनलोड आणि प्रिंट सुद्धा करू शकाल, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा असणार आहे. आपली जी बॅच आहे ती येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरू होते आहे आणि त्याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, अ क्रिकेटर हॅज सर्टन ॲव्हरेज फॉर 9 इनिंग्स. इन द 10th इनिंग ही स्कोर 100 रन्स, देअर बाय इन्क्रीजिंग हिज ॲव्हरेज बाय 8 रन्स. हिज न्यू ॲव्हरेज इज. एका क्रिकेटपटूची 9 डावांची एक विशिष्ट सरासरी असते आणि 10व्या डावात तो 100 धावा करतो, त्यामुळे त्याची सरासरी 8 धावांनी वाढते. त्याची नवीन सरासरी काय आहे? 20, 24, 28, 32 याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. खूप सोपा प्रश्न आहे. आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते आपण आता पाहूया. तर आपण एक ए जे आहे ते ॲव्हरेज घेऊया 9 इनिंग्स वाला, ठीक आहे. आणि त्याला आपण काय घेऊया? 9A घेऊया. ओके. तर A इज इक्वल टू टोटल रन डिवायडेड बाय नंबर ऑफ इनिंग्स. ओके. तर आता 10th इनिंग मध्ये काय म्हणताय? द क्रिकेटर स्कोर 100, म्हणजे 9A प्लस 100 हे कशाचं? 10th इनिंगचं झालं. ओके. द नंबर ऑफ इनिंग इज 10, न्यू ॲव्हरेज इज A प्लस 8, 8 रनांनी वाढलेलं आहे. तर मग आपलं नवीन ॲव्हरेज इक्वेशन कसं झालं? A प्लस 8 इज इक्वल टू 9A प्लस 100 आणि हे 10व्या इनिंगचं असल्यामुळे. ओके. अशा पद्धतीने ते करायचं आहे. त्यानंतर आता इनिशियल ॲव्हरेज काय आहे ते आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. 10 हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इज इक्वल टू 9A प्लस 100, 10A प्लस 80 इज इक्वल टू 9A प्लस 100. आपल्याला सबट्रॅक्ट करायचं 9A नी, म्हणजे 10A मायनस 9A प्लस 80 इज इक्वल टू 100. म्हणजे A प्लस 80 इज इक्वल टू 100. म्हणजे A ची व्हॅल्यू काय असणार आहे? 20 असणार आहे. 100 मायनस 80 म्हणजे काय? इनिशियल ॲव्हरेज त्याचा किती होता? 20 रनांचा होता. ठीक आहे. पण आता 20 रन इथे आहे ऑप्शनमध्ये म्हणून टिक नाही करायचं, समोर वाचायचं. तर पण न्यू ॲव्हरेज काय असणार आहे? A प्लस 8 आहे. मग A ची व्हॅल्यू काय आहे? 20 आहे. म्हणजे 20 मध्ये 8 मिळवले तर आपलं जे उत्तर येतोय ते म्हणजे 28 रन आहे. हीच न्यू ॲव्हरेज विचारलंय, जुना ॲव्हरेज नाही विचारलंय. जुना ॲव्हरेज असता तर 20 असतं, पण त्यांनी नवीन ॲव्हरेज विचारलंय ज्याच्यामध्ये त्यांनी 8 रनांनी इन्क्रीज झालेलं आहे. ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? C असणार आहे, 28 रन्स. अशा पद्धतीने आपल्याला कमी वेळात आणि व्यवस्थित क्वेश्चन वाचून कन्फ्यूज न होता सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. आता जर का आपण घाई गडबडीत असतो तर आपण 20 रन हे टिक केलं असतं आणि ते आपलं चुकलं असतं. आता इथपर्यंत येऊन जर का आपण 20 रन केलं तर किती मोठं नुकसान आहे आपलं. त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचत चला. समोरचा प्रश्न आहे, इन अ ग्रुप ऑफ 15 पर्सन्स अ मॅन weighing 70 kgs is replaced by a new person. If the average weight of the group increased by 2 kg, the weight of the new person is. 15 जणांच्या गटात 70 किलो वजनाच्या पुरुषाच्या जागी एक नवीन व्यक्ती येते. जर गटाचे सरासरी वजन 2 किलोने वाढले तर नवीन व्यक्तीचे वजन किती असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. चला सॉल्व्ह करूया मग. नंबर ऑफ पीपल किती आहेत? 15 गुणिला 2 इज इक्वल टू 30 kg. टोटल वेट इन्क्रीज. ठीक आहे. वेट इन्क्रीज. मग कितीने रिप्लेस झालं? 70 किलो होता. ठीक आहे. 30 म्हणजे 100. न्यू वेट किती आहे त्या पर्सनचं? 100 आहे. हे आपण तोंडी सुद्धा उत्तर देऊ शकतो. ठीक आहे. तर जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस जास्त कराल, तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित होईल, तेव्हा तुम्ही असे प्रश्न तोंडी सुद्धा सॉल्व्ह करू शकाल. तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही. ओके. आपलं उत्तर काय असणार आहे? 100 kg असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, अ मोटोरिस्ट ट्रॅव्हल्स टू प्लेस 150 किलोमीटर अवे ॲट अन ॲव्हरेज स्पीड ऑफ 50 किलोमीटर पर अवर अँड रिटर्न्स ॲट 30 किलोमीटर पर अवर. हिज ॲव्हरेज स्पीड फॉर द होल जर्नी इन किलोमीटर पर अवर इज. एक मोटर चालक 150 किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी सरासरी 50 किमी प्रति तास वेगाने प्रवास करतो आणि परत येतो तेव्हा तो 30 किमी प्रति तास वेगाने येतो. संपूर्ण प्रवासासाठी त्याचा सरासरी वेग किती
असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. टोटल डिस्टन्स किती आहे? 150 प्लस 150 इज इक्वल टू 300 किलोमीटर. ठीक आहे. T1 इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. 150 डिवायडेड बाय 50 किलोमीटर पर अवर म्हणजे 3 तास. रिटर्न जर्नी T2 150 डिवायडेड बाय 30 म्हणजे 5 तास. टोटल मग T1 प्लस T2 3 अधिक 5 म्हणजे 8 तास. हे काय झालं? टोटल डिस्टन्स आणि टोटल टाइम झाला. आता काय म्हणतोय? ऍव्हरेज स्पीड म्हणतोय. ऍव्हरेज स्पीडचं फॉर्म्युला काय आहे? टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स आहे 300 किलोमीटर डिवायडेड बाय 8 आवर म्हणजे 37.5 किलोमीटर पर अवर. हे काय आहे? ऍव्हरेज स्पीड आहे जर्नीचं, होल जर्नीचं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. 3 years ago, the average age of A, B, and C was 27 years, and that B and C are 5 years ago was 20 years. A's present age. 3 वर्षापूर्वी अ, ब आणि क यांचे सरासरी वय 27 वर्ष होते आणि 5 वर्षापूर्वी ब आणि क यांचे सरासरी वय 20 वर्ष होते. तर अ चे सध्याचे वय किती आहे ते आपल्याला विचारलेले आहे. ओके, तर ऍव्हरेज एज काय? ए बी सी ची 27 इयर. ओके, म्हणजे 27 × 3 81 इयर ऍव्हरेज एज. ओके, 81 प्लस प्रेझेंट सम ऑफ एजेस 3 × 3 3 इयर ॲगो म्हणे ना. 81 + 9 इज इक्वल टू 90 इयर. आता प्रेझेंट एज ए प्लस बी प्लस सी यांची प्रेझेंट एज किती आहे? 90 इयर. ओके, नंतर आपल्याला आता काय करायचं आहे? सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ बी अँड सी दिलेला आहे. बी अँड सी 20 × 2 40 इयर. ठीक आहे, मग काय म्हणतं? प्रेझेंट एज 40 प्लस 2 × 5 दोघांचं 5 वर्षापूर्वी म्हणताय म्हणजे किती? 50 इयर. बी प्लस सी किती आहेत? 50 इयर्स आहेत. ओके, तर मग ए प्लस 50 इज इक्वल टू 90. ए इज इक्वल टू 90 मायनस 50 म्हणजे ए ची काय आहे? इयर 40 इयर आहे. म्हणजे एचं काय एज असणार आहे? 40 इयर असणार आहे. ठीक आहे, आपल्याला एचं विचारलं होतं प्रेझेंट एज किती असणार आहे? 40 वर्ष असणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. 3 years ago, the average age of family of 5 members was 17. A baby having been born, the average age of the family is the same today. The present age of the baby. 3 वर्षापूर्वी 5 सदस्याच्या कुटुंबाचे सरासरी वय 17 वर्ष होते. बाळ जन्माला आल्यानंतर कुटुंबाचे सरासरी वय आजही सारखेच आहे. तर बाळाचे सध्याचे वय किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल मग आता सगळं? द ॲव्हरेज ऑफ 5 मेंबर 3 year ago 17 × 5 सरळ करायचं 85 इयर. ओके, 85 प्लस 5 × 3 3 वर्ष आधी म्हणाले होते. 85 + 15 म्हणजे 100. त्यात ॲव्हरेज किती आहे? 100 आहे. त्यानंतर मग त्या टोटल प्रेझेंट एज ऑफ फॅमिली विथ द न्यू बेबी. आता किती मेंबर झाले? 6 मेंबर झाले. 17 म्हणजे 102 इयर. ओके, त्यानंतर आता आपल्याला प्रेझेंट एज म्हणजे 100 102 मधून 100 मायनस करायचे म्हणजे 2 इयर. बेबीची सध्याची वय किती असणार आहे? 2 वर्ष असणार आहे. द प्रेझेंट एज ऑफ बेबी इज 2 इयर. ठीक आहे, अशा पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर द ॲव्हरेज एज ऑफ 5 रिझल्ट इज 46 अँड दॅट ऑफ द फर्स्ट 4 इज 45. द फिफ्थ रिझल्ट इज. द ॲव्हरेज एज जी म्हणते ना ते 5 व्याचं 46 आहे आणि पहिल्या 4चा 45 आहे. तर 5वाचा रिझल्ट काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ टर्म्स डिवायडेड बाय नंबर ऑफ टर्म्स. 46 × 5 म्हणजे 230. सम ऑफ 4 म्हणजे 45 × 4 180. ओके, आता फिफ्थ रिझल्ट साठी 230 मायनस 180 करायचं म्हणजे किती होणार? 50. म्हणजे फिफ्थ रिझल्ट काय असणार आहे? 50 असणार आहे. हे आपण तोंडी सुद्धा करू शकतो. ओके, असे काही प्रश्न असतात मॅथ्स मध्ये जे आपल्याला तोंडी सुद्धा करता येते. यांनी काय होतं? वेळ वाचतो आपला. ओके, आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे. अ मॅन स्पेंड्स ₹1800 मंथली ऑन द ॲव्हरेज फॉर द फर्स्ट 4 months अँड ₹2000 मंथली फॉर द नेक्स्ट 8 months अँड सेव्स ₹5600 अ इयर. हिज ॲव्हरेज मंथली इन्कम इज. एक माणूस पहिल्या 4 महिन्यांसाठी सरासरी दरमहा ₹1800 आणि पुढील 8 महिन्यांसाठी दरमहा ₹2000 खर्च करतो आणि दरवर्षी ₹5600 वाचवतो. तर त्याचे सरासरी मासिक उत्पन्न किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे.
ठीक आहे. ओके. तर एक्सपेंडिचर 4 मंथ मध्ये किती आहे त्याचं? 1800 गुणिला 4 म्हणजे किती? 7200. ठीक आहे. नेक्स्ट इयर साठी किती आहे? 8 गुणिला 2000 म्हणजे 1600. होल इयरला किती आहे? 7200 अधिक 1600. 1 2 3 16,000. ओके. म्हणजे किती? 23,200. ठीक आहे. त्यानंतर होल इयरचं काय? 5,600 आहे, जे ते सेव्हिंग करतात आहे. ओके. तर टोटल एक्सपेंडिचर प्लस सेव्हिंग. टोटल एक्सपेंडिचर किती होतं? 23,200 प्लस सेव्हिंग किती आहे? 5,600. म्हणजे किती होणार? 28,800. ठीक आहे. तर आता आपल्याला ऍव्हरेज काढायचं आहे मंथली, तर कसं काढणार? टोटल इन्कम डिवायडेड बाय 12. म्हणजे 28,800 डिवायडेड बाय 12. म्हणजे उत्तर किती येणार आहे? 2,400 येणार आहे. म्हणजे सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तर ऍव्हरेज मंथली इन्कम किती असणार आहे त्यांची? 2,400 रुपये असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे काही महत्वाचे प्रश्न आपण इथे पाहिलेले आहे. आय होप ते तुमच्या अभ्यासाला नक्की मदत करतील. आणि महत्वाचं म्हणजे मॅथ्समध्ये असे प्रश्न असतात जे आपल्याला तोंडी सुद्धा सॉल्व्ह करता येतात. त्यामुळे त्यांनी काय होईल? आपला वेळ वाचेल आणि त्याच्याकडे आपण भर देऊ. एकंदरीत मॅथ्समध्ये आपल्याला पूर्ण प्रश्न व्यवस्थितपणे वाचणं आवश्यक आहे. त्यानंतर ऑप्शन्सकडे जाणं आवश्यक आहे. कारण मग जर का आपण क्वेश्चन व्यवस्थित वाचलं नाही तर आपले मार्क्स जाण्याचे भरपूर चान्सेस असतात. त्यामुळे तसं काहीही करू नका आणि व्यवस्थित शांतपणे सॉल्व्ह करायचं. ओके. येत्या 9 फेब्रुवारीपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अप्लाय स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.